नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत पवनी ते हिवरा बाजार रोडवर आमोरासमोर झालेल्या मोटरसायकलच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना 2 जानेवारी गुरुवार रात्री 8 वाजताच्या सुमारास तुमडी टोला शिवारात घडली होती। मृतकाचे नाव शुभम जयदेव उईके, राहणार अकोला हिवरा बाजार असे, तर गंभीर जखमी झालेले पोलीस कर्मचारी क्रांतिचंद हराड वय 32 राहणार देवलापार होते। प्राप्त माहितीनुसार मृतक शुभम हा पवनीकडून मूळ गाव अकोला येथे त्याची मोटरसायकल पल्सर क्रमांक MH40CR 0413 ने जात होता। अपघातात गंभीर जखमी असलेले देवलापार पोलीस स्टेशनचे कर्मचारी क्रांतिचंद हराड वय 32 वर्ष हे त्यांचे बीटमध्ये गेले होते। वरघाट येथे टी पॉइंटवर गेले असता त्यांना पवनीच्या दिशेने तुमडी टोला येथे जायचे होते। त्यांनी त्यांची कार वरघाट टी पॉइंटला उभी केली। तेथे बसून असलेले वरघाट निवासी संजय 22 ताले यांची हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक MH40BZ 7618 ने तुमडी टोला फाट्यावर त्यांची वाट पाहत असलेल्या व्यक्तीला भेटायला निघाले असता अंदाजे 1 किलोमीटर अंतरावर विरुद्ध दिशेने मृतक शुभम हा भरधाव वेगाने येऊन क्रांतिचंदला जोरदार धडकला। धडक इतकी जोरदार होती की दोघेही रस्त्यावर जोरात आदळले। यात गाड्यांचा मात्र अक्षरशः चुराडा झाला। दोघेही गंभीर जखमी झाले। देवलापार पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे घटनास्थळी पोहोचले। दोघांनाही देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर शुभमला नागपूरच्या मेडिकलमध्ये तर क्रांतिचंदला कामठीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्या शुभमचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्रीच मेडिकलमध्ये मृत्यू झाला। तर पोलीस कर्मचारी क्रांतिचंद हराड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कामठीवरून नागपूरला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले। मात्र मृत्यूशी झुंज देत असतानाच दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल यांनी आपले प्राण सोडले। महानिर्मितीकरता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।